आयोगाच्या पेपरचं अंडरस्टँडिंग हे आयोगच देतं, त्याची प्रॅक्टिस हे आयोगच करून देतं. त्यामुळे प्रॅक्टिस म्हणून टेस्ट सिरीज नका बघू, प्रॅक्टिस म्हणून टेस्ट सिरीजचे पेपर नका बघू, कारण तो दर्जा कदाचित नाही गाठला जात कोणाकडनंच. आयोगाचा हा आयोगाचाच असतो. तुम्ही टेस्ट सिरीजला तुमचा कंटेंट रिव्हिजन म्हणून बघा आणि आयोगाचे पेपर सोडवा आणि मग बघा की आपल्याला टेस्ट सिरीजचं जे डिस्कशन मिळतंय कोणत्याही, माझं असो किंवा कोणाचाही असो, त्याच्याने आयोगाचे प्रश्न सोडवायला मला मदत होते का. हे जर तुम्हाला होत असेल तर तुमच्यासाठी ती टेस्ट सिरीज तो व्यक्ती एक प्रकारे योग्य आहे. कारण जसं मी म्हणतो, आयोग ही पूर्व दिशा आहे, आयोग हे सर्वोच्च आहे, आयोग सांगेल तीच पूर्व दिशा, त्याच्यापेक्षा वेगळं कोणी नाही. त्यामुळे आयोगाचेच PYQ एक प्रकारे प्रॅक्टिसला बघायचे. टेस्ट सिरीज बाकीचं काही करा, पण माझ्या टेस्ट सिरीजला फक्त आणि फक्त आपण रिव्हिजन म्हणून, कंटेंट ओरिएंटेड म्हणून बघणार आहोत. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा हा घटक स्ट्रॉंग असतो तेव्हा तुम्हाला अँझायटी येत नाही, तुमचा फील सुद्धा तुम्हाला एकदम तुम्ही ओके असतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला टेन्शन येत नाही. या 3 गोष्टी झाल्या, परफॉर्मन्स चांगला होतो, पेपर कंप्लीट होतो आणि जास्तीत जास्त मार्क मिळतो. ठीक आहे. मग या उद्देशाने आपण साधारणतः टेस्ट सिरीज कडे बघत आहोत. ठीक आहे.